तुम्ही दारू पिऊन पडा, शत्रू नाही. मटका खेळा, शत्रू नाही. आकडा खेळा, शत्रू नाही. नालायक वागा, तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही चांगलं वागलं तरच शत्रू आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही माल काढून कचाकच प्या, शत्रू नाही. माल घालून मोटरसायकल घ्या, शत्रू उठले. जमीन विका, शत्रू नाही. जमीन घ्या, शत्रू वाढली. नोकरी करू नका, बोंबला धिंडा, शत्रू नाही. नोकरीला लागा आणि मामाच्या पोरीला नाही म्हणा, मामा शत्रू. मामा म्हणतो एखाद्याचा हात धरून काढून देईन, पण त्याला देणार नाही. तो म्हणतो 3 पोरांची आई करीन, भले तिन्ही समाजाची पाळी आली तरी झालं. चांगलं वागलं तरच शत्रू आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही दळण इकून दारू पिणारी लोक आहेत. दळण इकून दळाय गेला, दळणच इकलं. बायको पिठलं करून बसली तरी त्याची लोक वाट पाहत्या. काल गावात दिसले नाही. हे परत ऐका, हे वाक्य इंद्रिकांचे आहेत बरं का. हे कालही खरे, आजही खरे, उद्याही खरे. फक्त झोपायच्या खोलीत लिहून ठेवायचे आणि उठल्या उठल्या वाचायचे. हे इंद्रिकांचं कीर्तन. इंद्रिकर म्हणजे वाल्या कुळी आहे. वाल्या कुळी म्हणजे सगळ्यांच्या शिव्या खातो, गुन्हा एकच, खरं बोलतो आणि त्याची फळं भोगितो. एक माणूस असा राहिला नाही त्यानं मला घोडा लावला नाही. माझं आयुष्य घोडे खाण्यातच गेलं आणि गुन्हा एकच, खरं बोलतो. बस खरं बोलला का कार्यक्रम झालाच. चला माग घ्या, करंट लावून घ्या, मग त्याला मजा राहत नाही. चांगलं वागा तरच शत्रू आहे. तुम्हाला पटतंय का बा? तुम्ही गावात मंदिर बांधायला काढा, दुश्मन वाढले. मंदिर पाडा काढा, शत्रू सगळे गज घेऊन येणार. उकरा. चांगलं वागलं तर शत्रू आहे. मान्य मान्य मान्य. 2 शत्रू कधीच बाहेरचे नसतात. 1 घरातलेच. 2 भाऊकीतले. भाऊबंद तर इतके नालायक आहे तुमचे माझे, असे खपाखप मेले पाहिजे. खपाखप. 1 जगलं नाही पाहिजे, कारण ते जिवंतपणे नीट जगून देते नाही. मेले होते त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खांदा. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे? नको कोणला राम राम, आपली टोळी उचल रे मडक. आणि 3रं वाक्य आणि 3रं वाक्य, हे वाक्य फिटच करायचे. 3रं वाक्य, जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. आपल्याला माणूस एखादा चांगला मानला, आपण बाजूला गेलो का त्यानं आपला कार्यक्रम केला. म्हणून महिला मंडळाच्या कीर्तनात पहिली गोष्ट, शेजारच्या बाईला आजपासून बंद. तिला स्पष्ट सांगायचं, मी इंदुरीकरचं कीर्तन ऐकलं, मला शिव्या देऊ दे, जाऊ द्या, मला खाऊ दे. हसती म्हणली साखर उसली लागती, डब्या सगळं तुला नाही, पण तू एक पांढरे पाय माझ्या घरात लावू नको. याचं काय आहे? याचं कारण शेजारची बाई आपला चहा पिते, आपली माहिती काढते आणि शेजारी जाऊन सांगते. आणि पाया पडून सांगतो, तुम्हाला राग येईल, आपल्या घरातल्या घटना कधी दुसऱ्याला सांगत जाऊ नका. सांगत जाऊ नका. शेजारच्या लोकांना ती संधी असते आणि त्या संधीचं ते सोनं केल्याशिवाय कधी नाही. बा घरोघर मातीच्या चुले ते घडणार आहे. बा भांड्याला भांड लागणार आहे. मतभेद होणारच आहे. प्रारब्ध वेगळे, संचित वेगळे, क्रियमान वेगळे, चेहरा वेगळा आहे, वागणं सुद्धा वेगळे, प्रत्येकाचे विचार
वेगळे. आपल्या घरातली भांडणं कधी दुसऱ्याला सांगायची नाही. एकाच वाक्यात ऐका, माझा राम उद्या गादीवर बसणार आहे म्हणून स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा हार कैकेयीनं रामाला दिला होता. इतकं रामावर कैकेयीचं प्रेम होतं. मोत्याचा हार दिला होता. पण पुढं ऐका, फक्त ती शेजारची आली, रामायण उलट बुंगावलं महाराज. बुंगलं म्हणजे साधं बुंगलं नाही. ब्रह्मांडाचा धनी वनवासाला गेला, महिला मंडळ याच्यात नवल नाही. पण ज्याच्या मुलीनं जमिनीवर कधी पाय ठेवला नव्हता, ज्याची मुलगी कधी स्वप्नात सुद्धा गरीब होईल असं वाटत नव्हतं, त्याचीच मुलगी वलकले नेसून वनवासाला गेली. आणि ते तर काहीच नाही. आजराजाचा मुलगा जनकाचा व्याही राजा दशरथ पुत्र शोकाने मेला आणि सक्का भाऊ भावाच्या पादुका घेऊन राहावा लागला. एवढा तमाशा त्या मंथरकेनं केला. तेवढी जर आली नसती रामायणाला डागच नव्हता. तुमचं काय मत आहे? शेजारच्या बाईला आजपासून एंट्री नाही, फायनल. आता घरी गेल्या सांगून टाका तिला, मी उद्यापासून माझ्या घरी कालवण आहे ना, मी लोणचं भाकरेल सोडेल, पण तुझ्या वाटीवर कालवण नको. तुम्हाला वाटीवर कालवण देती आणि अख्ख्या गावाला सांगती तिच्या घरी कालवण नव्हतं. बरं, शेजारी इतके हुशार आहेत, शेजारी इतके हुशार आहे महाराज, कालवण घेऊन येतात आणि घेऊन जात्यात, फुकट देत नाहीत. तुमचं आम्हाला द्या, तुमचंही नको. फायनल झालं. जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात, तीच तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. फायनल झालं. तिन्ही ओव्या क्लिअर झाल्या. पुढच्या ओळीकडे वळालो. आज कीर्तनाला घेतलेला जो अभंग आहे तो ज्ञानियांचे राजे, कैवल्याचा पुतळा आहे, महाविष्णूचा अवतार ज्ञानोबा रायांचा आहे. आणि ज्ञानोबा रायांचा अभंग आहे, पण त्याला शेवट बाप रखमा देऊळ आहे. इथं घोटाळा आहे थोडा, तेवढा सांगून टाकतो पुढे सरकतो. आजच्या अभंगाला कडवे तीनच आहेत. आणि अभंग हा मोबाईल मध्ये घेते, अभंग हा ज्ञानेश्वर महाराज, नीट बसे बरी, अभंग हा ज्ञानेश्वर महाराजांचा आहे, पण याला शेवट बाप रखमा एवढे. अभंगाला सुरुवात झाली. कीर्तन ऐकणाऱ्यांना 2 सूचना आहेत. कीर्तनाला दरिद्र्यवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, यायचं नाही. काय म्हणणे. आणि दुसरी गोष्ट, कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कीर्तन कळेल, नाही तर तुमचं ना आपलं सूत्र बसणार नाही. झालं पाहिजे ना. मग कुठंतरी कुठंतरी कोपऱ्यात बसायचं, खालून खिशातून मोबाईल घालायचा, मोबाईलमध्ये कीर्तन घेऊन जायचं. मग इकडून एक क्लिप कर, इकडून एक क्लिप कर, अर्धवट ऐकायचं, त्याचंच वाक्य करायचं आणि त्याचंच इंद्रिकाचा गेम करायचा आणि TRP छापायचा. हा धंदा बंद करा. यूट्यूबला कीर्तन टाकणाराच्या ज्ञानेश्वरीची एक ओवी तरी पाठ पाहिजे, तर त्याने कीर्तन टाकायचं. किंवा हरिपाठ तरी गावाला म्हणून दाखवायला पाहिजे. आपल्याला गाजरं काही येत नाही आणि कीर्तनकारांच्या चुका काढून त्यांचा गेम करायचा. हा धंदा कोणता? पैसे तुम्ही कमवायचे, इज्जत आमच्या घालवायचं. कीर्तनकारा बोलला, मुलींना बोलला, मुलाला बोलला, बोलायचं कोणीच नाही. वाटुळं झालं धर्माचं तरी बोलायचं नाही. संस्कृती संपली तरी कोणी बोलायचं नाही. आज 50% म्हाताऱ्यांना घरात फेकून भाकरी, कोणी बोलायचं नाही. 50% महिलांना स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार घरात राहिला नाही. बोलायचं नाही कोणी. आम्ही बोललो आमचा गेम, आम्ही बोललो आमची बातमी, आम्ही बोललो आमचा गुन्हा. ही स्थिती आहे आज. 25% महिलांना स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाहीये. नातू पाळला घरात आहे पण आजीच्या मांडीवर नाही. काय पाप केलंय आजीना सांगा. काय केलं पाप? जिने 3 रंगाचं लुगडं नेसून मुलगा मोठा केला, तिचा गुन्हा झाला. तिनं रात्रीची भाजी सकाळी गरम करून खाली, तिचा गुन्हा झाला. जिने स्वतःच्या गळ्यातले दागिने बुडून मुलगा मोठा केला, तिचा गुन्हा झाला. अरे 5,000 रुपये महिन्याची बाई तुम्ही पाळणा घरातल्या बाईला देता आणि ईश्वरासारख्या आईच्या मांडीवर नातू देत नाही. जिचं तुम्हाला का देत नाही माहिती आहे? माझी सासू अडाणी आहे, माझी सासू अडाणी आहे, माझ्या मुलावर संस्कार नको. अरे अडाणी सासूचं दूध पेलेल्या नवऱ्याचा पगार तुम्हाला चालतो आणि तिचा अडाणीपणा चालत नाही. आणि तुम्ही पाळणा घरात ठेवलेल्या पोरानं
तुम्ही पाळणा घरात ठेवलेल्या पोरानं तुम्हाला सांभाळावं यापेक्षा तुम्ही का करावं? का तुमच्या मुलानं तुम्हाला म्हातारपणी भाकरी घालाव्यात? का? तुम्ही जर त्याच्या आजीचा हिस्सा हिसकावून घेतलाय तर तुमच्या पोरानं तुम्हाला म्हातारपणी भाकरी घालावा यापेक्षा तुम्ही का करावं? तुमच्या मुलाने तुम्हाला विचारून लग्न करावं यापेक्षा तुम्ही का करावे? तुमच्या सुनवाईनं तुमच्या पाया पडावा हा पिंडोक विचार तुम्ही का करावा? का? आज कीर्तनामध्ये बसलेल्या 25 ते 40% महिला आहेत का स्वतःच्या नातवाला हात लावू शकत नाही? बोलायचं नाही, कोणी बोलायचं नाही. 50% म्हाताऱ्यांना फेकून भाकरी आहेत, बोलायचं नाही कोणी. 22 वर्षाच्या पोराचं लिव्हर खराब झालंय आणि 25 वर्षाच्या पोराला डायलिसिस आहे. काय मत आहे तुमचं?